संविधानाचे 75 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांना पाहिलं आणि संविधान लिहिलं. त्यांचा राज्यकारभार पाहिला. 340वी कलम लिहून ओबीसीना या देशात मानाचं स्थान दिलं. पंजाबरावजी रडले आहेत, इतिहास आहे, ऑथेंटिक डॉट. शिवरायांच्या छायेखाली अरे नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान. आनंदाने नांदत होते हिंदू, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. होती आणि शिवरायांपुढे एक सुंदर मुलगी, मुसलमानांची मुलगी हजर आहे. ती रात्र कशी आहे पहा. सगळे सायलेंट, फोकस. काळ्या 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 रात्री तडपत होत काळ्या रात्री तडपत होत तिच्या रूपाचं ऊण. रात्री सुंदर दिसायची, इतकी सुंदर. काळ्या रात्री तडपत होत तिच्या रूपाचं ऊण. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला तो आई म्हणाला, राजा तो शिलवान. प्रचंड टाळा छत्रपती शिवरायांसाठी. त्या तरुणीला तो आई म्हणाला, राजा तो शिलवान. राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान.
18 पगड जातीचे राजे आहेत आणि म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकारामाला गुरु मानला आहे. आणि संत तुकारामाने तथागत भगवान गौतम बुद्धाला गुरु मानला. शिवरायांचे गुरु संत तुकाराम, तुकारामाचे गुरु बुद्ध, बाबासाहेबांचे गुरु बुद्ध. म्हणजे शिवराय भीमरायांचं नातं हे समतेचं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू आणि मराठ्यांचे राजे नव्हते. आणि माझ्या राजा सम्राट अशोकाला सुद्धा असं कमी समजू नका. ते जागतिक दर्जाचे धैर्यवान आणि सहनशक्ती असलेले जगातील सर्वात मोठे राजे आहेत ते सम्राट अशोक आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तेच आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला जवळ केलं, मुसलमानाला सुद्धा लेकरासारखं जवळ केलं. त्यांच्यासाठी मस्जिद बांधली, हिंदूंसाठी मंदिर बांधलं, कारण ते बुद्धांचे अनुयायी आहे. बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर, बांधित होता मस्जिद येथे आणि इथे मंदिर. त्या शिवबाच्या चरणी त्या शिवबाच्या चरणी झुकते अजून माझे शिर. अशा नरांच्या पुतळ्यापाशी झुकते माझी मान, झुकते माझी मान. आनंदाने गाणं होते हिंदू मुसलमान, आनंदाने गाणं होते हिंदू मुसलमान. तुम्ही सुद्धा आमच्या नागपूरमध्ये, विदर्भामध्ये आनंदानं राहा. हेच सांगायला आलो मी, दुसरं काय सांगायला आलो. तुम्ही सुद्धा जाती जातीचं राजकारण करू नका, आनंदानं सगळे राहा. राजकारण संपलं की भावा बहिणीसारखं राहा. काल रहांगडाले साहेब तिरोड्याचे आमदार भेटले, त्यांनी सांगितलं मला अशीच गर्दी ही जरा जास्त आहे. नाही, काल एवढीच गर्दी होती, बरोबर आहे, काल एवढीच गर्दी होती. तिरोडा परवा मुंबईला आणि काल डायरेक्ट तिरोडा गोंदिया आणि आज इथे आणि उद्या पुन्हा 40 गावला आहोत. 20 मार्चपासून निघालो आम्ही. 20 मार्च 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा संघर्ष केला आणि त्या पाण्याच्या संघर्षाला 100वे वर्ष लागलं. जोरदार टाळ्या होऊ द्या. 100वे वर्ष लागलं बहिणींनो. पाण्याचा संघर्ष केला, चवदार तळ्याचा. खेमराज भोयरनी त्याच्यावरती गाणं लिहिलं, ते येईल थोड्या वेळात. आणि म्हणून पांडव सर 20 मार्च पासून निघालो, घरी गेलो नाही, झोपलो नाही. सगळी टीम आमची महाराष्ट्राने देशभर हिंडते आहे. तुम्ही ऐकावं म्हणून. राजे तुम्हाला विष देण्याचा प्रयत्न झाला. संभाजी महाराज तुम्हाला पकडून दिलं. एकलव्याचा अंगठा कापण्यात आला. तुकोबाच्या गाथा डुबवण्यात आल्या. हे सगळं का होते हो? माणसांना मारल्या जातं. अरे माणसांना मारल्या जातात, जयंतीत मारल्या जातात, नाचताना मारल्या जातात, दारू पिऊन मारल्या जातात, गँगवार चालते. थांबवा, माणसं मारू नका बाबांनो. मी हात जोडतो तुमच्या, शिका. कोणाचं आईचं लेकरू मोठं होते त्याचा मर्डर करता तुम्ही डायरेक्ट. नका मारू भावांनो. आणि म्हणून या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला की आपलं डोकं त्याच्या पायावर ठेवा, नेत्याच्या ठेवू नका, हे सांगायला आलो आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिसला की त्यांच्या पायावरती डोकं ठेवा. या देशामध्ये कोणीही राहू द्या,
नोटांवर. पर खेमराज भोयर म्हणतो बाबासाहेब आंबेडकर जगाच्या ओठांवर.